मार्ग शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी रमेश माने आणि चिरंजीव चौरे यांनी या पालखी मार्गावरती 1400 कोटीचा घोटाळा केलेला असं म्हटलंय, त्याबद्दल काय सांगाल? या ठिकाणी खरं तर पालखी महामार्गामध्ये जो सुषमा अंधारे यांनी आरोप केलेला आहे 1400 कोटीचा, खरं तर ह्या आरोपामध्ये कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही. चुकीच्या पद्धतीनं माहिती घेऊन त्या ठिकाणी त्यांची खरं तर मी या ठिकाणी सुषमा अंधारेचीच फसवणूक करण्यात आलेली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण का तर त्या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी पूर्णपणे या ठिकाणची माहिती घेणं अत्यंत गरजेचं होतं. त्या पद्धतीने त्यांनी माहिती घेतली नाही आणि माहिती घेतली नसताना अर्धवट माहितीवर त्यांनी त्या ठिकाणी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली व 1400 कोटीचा आरोप केला. खरं तर हा आरोप बिनबुडाचा आरोप आहे आणि 1400 कोटी रुपयेचा 59 किलोमीटरचा मार्ग असं त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. परंतु तो मार्ग जो आहे तो 59 किलोमीटरमध्ये 737 कोटी रुपये पूर्णपणे खर्च त्या 59 किलोमीटरला आलेला आहे. आणि 1400 कोटी रुपये कुठला आलं? 1400 कोटी रुपयाचे हा 59 किलोमीटरचा रस्ताच नाही किंवा त्या ठिकाणी तेवढा खर्च झाला नाही शासनाला. तर सुषमाताई अंधारे कुठल्या बेसवर 1400 कोटी रुपयाचा दावला, खरं तर हे आम्हाला देखील माहीत नाही. त्या ठिकाणी आम्ही प्रांत कार्यालयाकडून काल माहिती घेतली की ह्या रस्त्याला खर्च किती आला आहे. तर ह्या 59 किलोमीटरला 767 कोटी रुपये खर्च आला असं तिथनं आम्हाला माहिती मिळाली. आणि सांगायचं झालं तर त्यांनी सांगितलं की पेनूर हद्दीतून 2.5 किलोमीटरमध्ये रस्ता गेलेला आहे. खरं तर 8.5 ते 9 किलोमीटर या ठिकाणी पेनूरच्या हद्दीतील क्षेत्र बाधित झालेलं आहे. त्यांचं म्हणणं पत्रकार परिषदेत असं होतं की 2.5 किलोमीटर अंतरामध्ये एक नव्हे, दोन नव्हे, 3 वेळा बेल उचलले आहेत. 100% बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जो मोबदला या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यावेळेस जमिनीचा एक वेळेस मोबदला मिळालेला आहे, काही जणांचा फळझाडाचा मोबदला एक वेळा मिळालेला आहे, पाईपलाईन असेल, विहीर असेल, बोर असेल, असं वेगवेगळं अवॉर्ड त्या ठिकाणी झालं. अवॉर्ड एकच वेळा त्या ठिकाणचं झालं नाही, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याला मिळत असताना मोबदला 1, 2, 3 वेळा त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले, ते 100% खरं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी मोबदला मिळालेला आहे. ज्याचं जेवढं नुकसान झालंय तेवढाच मोबदला मिळालेला आहे. अनेक देखील ह्यामध्ये हवेमध्ये जवळपास अनेक शेतकऱ्यांचा, काही जणांचा जमिनीचा मोबदला मिळायचा राहिला आहे, काही जणांचा फळबागाचा, काही जणांचा विहिरीचा, काही जणांचा पाईपलाईनचा, अशा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांचे पैसे खरं तरी हवेमध्ये अडकलेले आहेत. ह्या मारुती मानेने तक्रार केल्यामुळं ह्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना पैसे मिळायचं मोबदला आत्तापर्यंत थांबला आहे. खरं तर सुषमा अंधारे यांनी खरं तर शेतकऱ्याची बाजू धरून या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती. आणि पैसे मिळवून द्यायचं तर लांबच राहिलं म्हणा, पण ज्या शेतकऱ्यांना 59 किलोमीटरमध्ये हजारो शेतकऱ्यांना मिळालेले पैसे ह्या चुकीच्या पद्धतीने मिळाले म्हणून त्यांनी आरोप केलं. खरं तर ह्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी शेतकऱ्याबद्दल भूमिका आम्ही मांडताना सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार बघतो की शेतकऱ्याला अनुदान मिळालं पाहिजे, शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि एकीकडं सुषमा अंधारे या ठिकाणी शेतकऱ्यांनी मिळालेल्या पैशाबद्दल आरोप करतात, शेतकऱ्यांनी घोटाळा केला असं म्हणतात. हे ठीक आहे, चरण चौरे, रमेश माने बद्दल ह्या गोष्टी राजकीय हेतूतून ठीक आहे, परंतु तुम्ही 59 किलोमीटर मधल्या शेतकऱ्यावर आरोप हा केला आहे. खरं तर या ठिकाणी पालखी महामार्गाचं नाव बदनाम करण्याचं काम या ठिकाणी सुषमा अंधारेंनी केलेलं आहे. पालखी महामार्गाचं नाव बदनाम करूनण्याचं पाप या ठिकाणी सुषमा अंधारेंनी केलेलं आहे. त्यामध्ये कुठल्याही परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलंय की एकनाथ शिंदे साहेबांचे जवळचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे आणि भाजपचे मंगळूर तालुका अध्यक्ष रमेश माने हे देवेंद्र फडणवीस जवळचे असल्यामुळं त्यांना संगणमताने मग ह्या ठिकाणी ज्या वेळेस मुख्यमंत्री कोण होते त्यावेळेस 2019 ते 21 मध्ये आम्हाला ह्या ठिकाणी पालखी महामार्गाचा मोबदला मिळाला. आमच्या सर्व शेतकऱ्यांना मिळाला, आम्हाला मिळाला. त्यावेळेस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते हे सुषमाताई अंधारेला माहिती नसावा. त्यावेळेस सुषमाताई अंधारे कुठं होत्या? या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेचे उद्धवसाहेब ठाकरे होते आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये या ठिकाणी ह्या सर्व शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे. आणि जर का त्या ठिकाणी सुषमाताई अंधारेने जर घोटाळा झालाय म्हणण्याऐवजी
त्यावेळेचे मुख्यमंत्री कोण आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारायला पाहिजे होता. त्यांनी त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते ह्याची चौकशी करायला पाहिजे होती आणि त्या ठिकाणी आरोप करायचा. त्यावेळेस काय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री नव्हते ना फडणवीस साहेब मुख्यमंत्री नव्हते. त्यावेळेचे मुख्यमंत्री कोण होते त्यांनाच त्यांनी प्रश्न करायला पाहिजे होता. खरं तर यांना अर्धवट माहिती एका आमच्यातल्या गावातील टाकून दिलेल्या व्यक्तीनं मारुती मानेनं दिली. खरं तर त्या ठिकाणी मारुती माने हे अशी या गावामधली व्यक्ती आहे. या ठिकाणचे व्यवसायधारकावर गुन्हे दाखल करणे, त्यांच्याबद्दल तक्रार देणे, शेजार पाजाऱ्याबद्दल काय तर एखादा कोंबडा जर वरडला पाठवत तर तुला कोंबडा वरडला म्हणून त्या शेजाऱ्यावर तक्रार देणे, गुन्हा दाखल करणे, पिठाची गिरण जर चालू असली तर तुझा पिठाच्या गिरणीचा आवाजाचा मला त्रास होतोय म्हणून त्याच्यावर तक्रार देणे. त्या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचं गुन्हा दाखल करून करणे, ब्लॅकमेल करणे, पैसे घेणे, अधिकाऱ्याला दारेवर धरणे, त्यांना काय तर माहितीचा अधिकार टाकणे. आगामी निवडणुकीच्या संदर्भाने हे तुमच्यावरती आरोप करण्यात आले का? 100% ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या असतील, या निवडणुकीच्या अनुषंगानंच हे केलेलं माझ्यावरती षडयंत्र आहे. 100% ते नाकारता येणार नाही. परंतु ह्यामध्ये रमेश माने आणि चरण चौरे दोघंच ह्यामध्ये लाभार्थी नाहीत 59 किलोमीटरमध्ये. अनेक त्या ठिकाणी काय काँग्रेसचे पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे असतील, भाजपाचे असतील, शिवसेनेचे असतील, उबाटा गटाचे असतील, अनेक पदाधिकारी असतील ना. फक्त काय ह्या दोनच व्यक्तीला मोबदला मिळाला का? दोनच व्यक्तींनी पैसे घेतलं का? तर ह्या ठिकाणी उबाटा गटाच्या बी त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी पैसे घेतलेले आहेत. राष्ट्रवादीच्या माझ्या तालुका अध्यक्षाने बी त्या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत. मग ह्या दोनच फोटो दावण्याऐवजी ते फोटो का दिसले नाहीत त्यांना? तर ह्या ठिकाणी हे जाणूनबुजून केलेले षडयंत्र आहे. किंवा ह्या ठिकाणी अनगरकर पाटील जे आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना काय पैसे मिळाले नाहीत का? ज्यांनी ह्या झेडपीच्या अनुषंगानं हे डाव आखलेला आहेत. अनेक गोष्टीचं त्या ठिकाणी कुणाला तर माझ्या विरोधात बाईट देण्यासाठी तयार केलं जात आहे. चरण चौरेनं फसवणूक केली म्हणून बोलण्यासाठी त्यांना पैसे देण्याची लाच देऊन त्यांना त्या ठिकाणी चरण चौरेवर बोलण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. अनेक या ठिकाणी गोष्टी माझ्यावर अशा गोष्टीचे षडयंत्र 100% होणार आहेत. ते नाकारता येणार नाही. परंतु ज्या त्या गोष्टी माझ्या समोर येतील त्या गोष्टीला मी खरं तर कामातून उत्तर देणार आहे. आणि एक मी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून या ठिकाणी मी झेडपी गट असेल किंवा तालुक्यामध्ये राजकारण करत. शेवटचा प्रश्न चरणराजी, खरं तर तुम्ही आता तुमच्यावरती 1400 कोटीचा घोटाळ्याचा आरोप केलेला आहे रमेश माने तुमची. आता तुमची काय भूमिका असणार यावर्षी? या ठिकाणी आम्ही आब्रू लुचकानीचा दावा दाखल सुषमा अंधारे व मारुती माने त्यांचे कोण सहकार्य असतील ते त्यांना ज्यांनी आर्थिक रसद ह्या पेनोर गावामधून पुरवले त्यांचे देखील आमच्याकडे नावं आलेले आहेत. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी खात्री करून आम्ही त्या ठिकाणी त्यांची पण नावं जाहीर करणार आहे. कुणी त्या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये मारुती मानेला बोलवलं, मारुती मानेच्या मुलाला कुणी काय सांगितलं ह्याची देखील आम्हाला त्या ठिकाणी माहिती आलेली आहे. त्या ठिकाणी माझ्यावरचं अतिशय घाणेरड्या पद्धतीनं केलेला आरोप आहे. आणि गावातल्या ठराविक जणांनी या ठिकाणी अनगरकराचे जे काय ठराविक जण कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी केलेला हे षडयंत्र आहे. आणि ह्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मी कामातून उत्तर देणार आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्यामुळे मला या कुठल्या गोष्टीची चिंता नाही. कारण का जर आपण काय केलंच नाही तर काय त्याला आपल्याला घाबरायची काही गरजच नाही ना. त्यामुळे काय विषयच नाही. त्यावेळेस पण देखील त्यावेळेस गेल्या वर्षी पण आमदारकीच्या टायमिंगला यशवंत मानेने त्या ठिकाणी माझ्यावर आरोप केलेत की मी स्लॅबचं बांधकाम दावलं, कुठं कशाचं बांधकाम दावलं, शासनाच्या जमिनीवर पैसे उचलले. तर त्या ठिकाणी शासनाच्या जमिनीवर जर चरणराज चौरे यांनी कुठं 1 रुपया घेतला असेल किंवा शासनाची कुठं मी फसवणूक केली असेल तर त्या गोष्टीला मी सामोरं जायला तयार आहे. कुठं स्लॅबचं पैसे घेतले ते का कुठं कशाचं पैसे घेतले दावून द्या मला. मी तशा पद्धतीनं कुठलेही पैसे घेतलेले नाहीत आणि ह्या गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही. खरं तर हा लाजिरवाणी गोष्ट आहे. 1400 कोटी अक्षरशः म्हणजे नॉट इ जोक आहे. इतका मोठा विषय आहे की खरं तर हे कुणालाच मान्य होणारी गोष्ट नाही आणि पटणारी गोष्ट नाही. इथं आमच्याकडे 14 लाख रुपये आमच्या अकाउंटला नाहीत आणि 1400 कोटीचा घोटाळा आणि कुठं कशाचा घोटाळा, कुणी केला घोटाळा, कुणी काय केलं, ज्या ठिकाणी झालेला असेल, कुणी काय केलेलं असेल तर जो करतो तो निस्तारण्यासाठी त्याची त्या धमक असेल ना निस्तारण्याची. आमच्यामध्ये जर आम्ही त्या ठिकाणी आम्ही केलंच नाही तर आम्हाला भ्याण्याची काय करण्याची गरजच आम्हाला नाही. त्यामुळे आम्हाला कुठल्या ह्या गोष्टी चिंता नाही. सुषमाताई अंधारे यांनी ह्या ठिकाणी येऊन
मारुती मानेचं क्षेत्र कुठं 1 फूट तर हवेला लगत आहे का आणि 1 फूट जर क्षेत्र गेलं आहे का? या ठिकाणी मी काल देखील सांगितले पत्रकार परिषदेमध्ये की मारुती माने हा हवेपासून 500 मीटरवर आतमध्ये त्याचे रान आहे, क्षेत्र आहे, आतमध्ये तो राहतो. हवेलगत त्याची कुठलीही जमीन नाही. त्याच्या आईची जमीन, आईची जमीन, आईला मिळालेली जमीन त्या ठिकाणी 2000 साली 25 वर्षापूर्वी त्याने कोर्टामध्ये हक्क सोड दिलेला हा मारुती माने आज त्या ठिकाणी उठून जर आपल्याला पैसे मिळाले ते म्हणल्यानंतर तर पैसे मागत असेल. ज्या व्यक्तीने आईला मारण्याचं कट कारस्थान रचलं त्यावेळेस 20-25 वर्षाखाली, त्या ठिकाणी आईला त्रास करतो, बापाला त्रास करतो, बापावर खोटं गुन्हा दाखल करतो. या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्या सुषमा अंधारेंनी बघावा, माहिती काढावा की मारुती माने काय लायकीचा माणूस आहे तो. शून्य लायकीचा माणूस आहे, अतिशय घाणेरडा माणूस आहे. या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक गावातील दुकानदार असेल, व्यापारीदार असेल, सगळ्यांना त्रास करणारा हा मारुती माने आहे. त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. आम्ही खरं तर त्याला 3-4 वर्षाला तक्रार करत असताना आम्ही कुठल्याही एक शब्दानं त्याला कुठं बोललो नाही किंवा त्याला कुणीच त्याला हे केलं नाही. कारण का तर त्यावेळेस जर आम्हाला माहिती होतं मारुती माने असा करतो तर आम्ही मारुती मानेला म्हणलं असतं तुला पैसे देतो, तुला हे करतो, तुला हे तिकडे करतो, पण आम्ही तसल्या कुठल्याही पद्धती त्याला ऑफर दिली नाही. कारण का तर त्या गोष्टीमध्ये काडीचं देखील तथ्य नाही. जोपर्यंत उर्वरित आम्ही शेतकऱ्याला मोबदला राहिलेल्या शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. ज्यांचं नुकसान जेवढं झालंय तेवढं पैसे देण्याचं काम आणि ते देण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी लढण्याची ताकद रमेश माने असेल आणि आम्ही असेल आणि आमचे इतर सहकारी असतील, आम्ही सर्वजण या ठिकाणी शेतकऱ्याला मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सुषमा अंधारेंनी असंही म्हटलं आहे की पंढरपूर पालखी मार्गावरती 1-2-3 वेळा असं 4 वेळेस तुम्ही रमेश माने आणि तुम्ही एकाच ह्याच्यावरती पैसे उचलले, त्याबद्दल काय सांगा? या ठिकाणी एकाच ह्याच्यावरती म्हणता येणार नाही, परंतु ज्या वेळेस जमिनीचा मोबदला, जेएमआर, परत फळझाडाचा जेएमआर, बोर असेल, विहीर असेल, बांधकाम असेल, ह्याचे जेएमआर झाले आणि त्या पद्धतीनं त्याचे अवॉर्ड झाले. जमिनीचा अवॉर्ड झालं, फळबागाचा अवॉर्ड झाले, पाईपलाईन बोरचं अवॉर्ड झालं, फिरीचा अवॉर्ड झाला आणि परत बांधकामाचा अवॉर्ड झाला. त्यामुळं 3-3, 4-4 वेळा पैसे जमा झाले. ते काही पैसे एकाच वेळेस जमा झालेले नाहीत. तेच म्हणतो की सुषमा अंधारे यांनी ह्या सर्व गोष्टीची खरं तर एखादा चांगला कोणता अधिकारी नेमून माहिती घ्यायला पाहिजे होती. खरं तर ह्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की ह्या ठिकाणी सुषमा अंधारे यांना आता शक्तीपीठ जो आपल्या भागातून जाणार आहे, आपल्या शक्तीपीठ नागपूर, कोल्हापूर, गोवा जो शक्तीपीठ जाणार आहे, त्या शक्तीपीठाचा सर्व सर्वे हा करण्यासाठी आणि त्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी सुषमा अंधारे यांचीच या शासनानं, केंद्र शासनानं त्या ठिकाणी सुषमा अंधारे यांचीच निवड करावं का महाराष्ट्र आणि केंद्र शासनानं, असा आम्हाला ह्या शेतकऱ्यांना आमचा प्रश्न पडायला लागला.